आपण आपला जस्ट आपल्या घरी आणलेला आहे सुखरूपपणे एकदम व्यवस्थित। असं वाटतं की आपला गोरडांचा गोड बाप्पा आणि रावतांचा राजा हे आपले बाप्पांना घेऊन आपण घरी जाऊया। छान फील होतं का? छान फील का होतं यार? सकाळ सकाळ पाऊस निघायचं कसं आता काही सकाळ सकाळ आता पाऊस पडतो का इकडे? सुंदर सकाळ आणि सुंदर असा पाऊस पडतोय। तर याच्या आपण थांबायची वाट बघूया आणि मग खाली जाऊया आपण। असाच जर हा पाऊस पडला तर जायचं कसं? पूर्ण भिजावं लागेल आम्हाला सगळ्यांना। एवढे चांगले तयार होऊन झालेलो आम्ही लोक। थांबत पण आहे थोडा तरी थांब, 2 मिनटं थांब। गाईज सकाळ सकाळ मी तयार होऊ मस्तपैकी कुर्ता घालून कुठे जात असणार तुम्हाला कळेलच पुढे। आता आपण पहिला जाऊ विवेकच्या घरी जाऊया, विचारांबाईच्या घरी जाऊया। लेट्स गो। तर मित्रांनो आम्ही सगळे तयार झालेलो आहे आणि मी पण तयार झालेलो आहे मस्तपैकी ब्ल्यू आउटफिटमध्ये। तर सकाळ सकाळ आम्ही कुठे निघालो असेल तर आता आम्ही निघालेलो आपल्या बाप्पाला आणायला आणि सकाळचे वाजलेले आहेत 5 परफेक्ट 5 झालेले आहेत। आणि ही प्रकाश गोरड पुन्हा आलो एक छोटासा ब्लॉग घेऊन आणि आपला आजचा ब्लॉग असणार आहे गणपतीचा स्पेशल ब्लॉग असणार आहे। कारण की आपण आपल्या घरी दरवर्षी बाप्पा आणतो। जर तुम्ही माझे यूट्यूब सबस्क्रायबर असाल जुनेवाले तुम्हाला माहिती असेल मागच्या वर्षी पण एक गणपतीचा ब्लॉग टाकला होता आणि ह्या वर्षी पण गणपतीचा ब्लॉग टाकलो आहे। तर सगळेजण पोरं आपली गणपतीचं डेकोरेशन करून रात्रभर जागरण करून झालेलं आहे आणि खूप सारी अशी मेहनत घेतली आपल्या पोरांनी। तर आता आपण निघूया ती मेहनतीचं फळ घेण्यासाठी आपल्या बाप्पाकडे। सो फटाफट निघूया दादरला। लेट्स गो। आणि पोरं आपल्याला हाक मारतात सो फटाफट चलो चलो। गाईज ही बघा ही मेहनत आहे ती, ह्या मेहनतीचं फळ आपल्या सगळ्या पोरांना भेटतं आपल्या फॅमिली मेंबरला। चलो लेट्स गो। आणि आपला घरगुती गणपती लक्षात ठेवा, हा मंडळ गणपती नाही। लेट्स गो। ठीक आहे फटाफट मजा बघूया आजची। मजा काय बोल। तर मित्रांनो आता आम्ही लोक निघालेलो आहे गणपती बाप्पाला आणायला। तर बोला चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला। पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पारांच्या घातल्यात वाळा, ताशाचा आवाज ताशाचा आवाज झाला, गणपती माझा नाचत आला, बोध कराडू संगतीला देऊ, भक्ती भावाने देवाला वाहू, देवाला वाहू देवा। चलो चला। अरे माझ्या पप्पानी आणला इथे उंदीर आहे। काय बोलतो मनू? हा उंदीर रेडीमेड उंदीर आपल्याकडे लोकांच्या पप्पानी गाली पण जय शिवाजी। तुझं सुख करता तुझं दुःख करता अवघ्या विनाच्या दाता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता। झाले पुरे 1 वर्ष। तर मित्रांनो आता सकाळचे 5:45 झालेले आहे, 6:48। आपण 5 वाजता निघालेलो आपले पूर्ण फॅमिली मेंबरसोबत आणि आता आपण आलेलो आहे परेल भोईवाड्याजवळ। तुम्हाला माहितीच आहे आपण दरवर्षी इकडे जातो। आपल्या भावाचा फ्रेंड आहे तो हाताने मूर्ती बनवतो।
सो आता आपण जाऊया आणि आतमध्ये आपली मूर्ती घेऊया, आपल्या बाप्पाला घेऊन जाऊया घरी. आपला गोरडांचा गोड बाप्पा आणि रावतांचा राजा हे आपले बाप्पांना घेऊन आपण घरी जाऊया. सो बघूया आपली मूर्ती आणि कशी तयार झाली आहे. लेट्स गो. आपली पब्लिक सगळीकडे वेटिंग करते. अरे असं वाटतं की मंडळाचा गणपती आलाय. मूर्ती मंडळाचीच आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर मित्रांनो आता आपण आपल्या बाप्पाला घेऊन आलेलो आहे. दोन्ही बाप्पा आपल्या हाताखाली आपल्या जवळ आलेले आहेत. दोन्ही बाप्पा आपल्या जवळ आलेले आहेत आणि इथे थोडीशी पोरांची धांदळ चालू झालेली आहे. तुझी खास करून धांदळ तोंड बघायचं. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चार कॉर्नर पकडा ना आणि एकाने मध्ये या. उचलून घ्या. मस्त एकदम व्यवस्थित. खूप सुंदर. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सांगतो तुला मित्र पुढे. तर मित्रांनो आता आपण जस्ट आपल्या बाप्पाला टेम्पोमध्ये बसवलेलं आहे आणि आता आपण जाऊया घरी. चला जाऊया डायरेक्ट घरी. जाऊया घरी गेल्यावर तिथं आपण भेटू डायरेक्ट. आता रस्त्यामध्ये थोडीशी टाइमपास करू. बाय बाय. आणि आता सकाळ सकाळ खूप भूक लागली आहे आणि आता निघूया बाप्पाला घेऊन. आता नाही बाप्पाला तर घेऊन गेलेलेच पुढे. लेट्स गो. आणि आपल्याकडे मोठं करायचं आपल्या बाईक चालवतोय. यो आपल्या प्रत्येक ग्रुपमध्ये किंवा मंडळामध्ये असा एक कार्यकर्ता असतोच जो नेहमी चांगल्या गोष्टी करायला बघतो आपल्या मंडळासाठी किंवा फॅमिलीसाठी. तो आपला भाऊ करतो. आम्ही भाऊ बघा तिथून साईडून गाड्या येतात. त्या गाड्याने जायला टाकायचं येतोय. तो बघा कार्यकर्ता आहे कमी हो. लिफ्ट खाली घेऊन आहे. हां 1 नंबरवरती आहे. आणि मित्रांनो आता आपण विचारूया भावाला कसं वाटतंय. तुम्ही गणपतीला हाताला घेतला आहे, तुम्हाला कसं फील होतं? छान फील होतं. का छान फील का होतं? गणपती जड आहे, मातीच आहे म्हणून भाव आपला इथं हट्टाकट्टा आहे. तर तो गणपती उचलला मस्त आहे की तर आपली लिफ्ट येईल. आणि हा आपला भावाकडे विशाबाईकडे आपला गणपती आलेला आहे. तुम्हाला माहिती आहे. मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला. अरे रे रे. आमच्या आता अंकिता वहिनी तुम्ही बघू शकता इकडे. हे फक्त आरतीचं ताट सजून आणलं असेल. हा बस बाकी काय काम नाही केलं वहिनीने. छान शाबाश. गणपती बाप्पा
हे खाली खरे गणपती आला आमच्या घरामध्ये. खरेच गणपती आले बघा. सो मित्रांनो, आता आपण भाईच्या घरी आलेलो आहे आणि गणपती आपला सुखरूपपणे आपण भाईच्या घरी पोहोचवलेला आहे. तर आता आपण निघूया आपल्या घरातला गणपती घेऊन डायरेक्ट आपल्या घरी आणि सुखरूपपणे सगळेजण आले आहेत व्यवस्थित. सो लेट्स गो. आपली भावंड खाली वाट बघतायत, तर आपण जाऊया आणि निघूया आपल्या घरी. चला. तर मित्रांनो, आता सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आम्ही जस्ट आपल्या बाप्पाला घरी आणलेलं आहे सुखरूप. हां, तर आपण आपल्या बाप्पाला जस्ट आपल्या घरी आणलेलं आहे सुखरूपपणे एकदम व्यवस्थित. सगळी कालपासून पोरांची धावपळ चालू झालेली. रात्रभर सगळ्यांनी जागरण करून आपलं बाप्पाचं दरबार सजवलेलं आणि बाप्पाला आपण विराजमान केलेलं आहे. थोड्या टायमानंतर आपण आपल्या बाप्पाची पूजा करायची. पूजा केल्यानंतर आपण बाप्पाला वरती दरबारात त्याच्या घेऊन बसवूया व्यवस्थित. तर आता आपण बसवल्यानंतर थोडंसं फ्रेश होऊया, कारण की रात्रभर काय केलं नाही, जेवलं नाही, काय नाही, भूक लागली पोरांना सगळ्यांना, चहा नाश्त्याची गरज आहे. तर आता आपण जाऊया, थोडं फ्रेश होऊया. तो पण स्टेट सो मित्रांनो, आता आपला यूट्यूब फॅमिली 8,000 झालेली आहे. तर अजून 2,000 कमी आहेत 10,000साठी. तर लवकरात लवकर आपले 10,000 सबस्क्रायबर करून टाका. बाप्पाच्या आशीर्वादाने लवकरच होतीलच, हे मला माहिती आहे. आणि आता तर ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला ब्लॉगर प्रकाश. पूर्ण बॅटरी डाऊन झालेली आहे आपली. आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.